600 फांद्या पडण्याचं कारण नाही. पूर्ण लाईफच्या मध्ये फांद्या कटिंग पण केलेले आहे. नाही झाल्या. नाही झाल्या नाही झाल्या. त्याला सस्पेंड करा. त्याच्यामध्ये मी गोष्ट सांगतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आपत्ती व्यवस्थापन सेंटरमध्ये गेले. इथे त्यांनी कशा पद्धतीने कामकाज केलं जात आहे याची माहिती घेतली. यावेळी शहरात झाडं पडून झालेले मृत्यू आणि नुकसान यावर एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारायला सुरुवात केली. त्यावेळी काय घडलं पहा. एवढी बाबा फांद्या पडल्या, का झाड्या पडले, फांद्या का पडले, फांद्या का तिकडे बघू नको. तू ते झाडांच्या फांद्या जर नीट कापल्या असत्या तर फांद्या पडल्या नसत्या. फांद्या तुम्ही कटिंग करता ना. हो सर. फांद्या कटिंग झाड पडलं एक समजू शकतो बा, चला खालून उन्मळून पडलं, त्याला पण फांद्याच जबाबदार आहे. फांद्या कटिंग केल्यावर हवेचा जो दाब आहे तो निघून जातो. तुझ्या फांद्या आणि सगळं असल्यावर ते लोड त्या झाडालाच पलटी करेल ना. आणि त्याच्याशिवाय 200च्या वर किती पडल्या? 600 फांद्या. 600 फांद्या पडण्याचं कारण नाही. पूर्ण लाईफच्या मध्ये फांद्या कटिंग पण केलेले आहे. नाही झाल्या. नाही झाल्या. त्याला सस्पेंड करा. त्याच्यामध्ये मी गोष्ट सांगतो की थोडीशी काही अडचण एनजीटीच्या काही आदेश आहेत. अरे बाबा, झाडांचं ट्रिमिंग करणं हे गरजेचं आहे की नाही? मॅन्डेटरी आहे. येस सर. बरोबर ना? येस सर. मॅन्डेटरी आहे ना. मग तुम्ही माणसाचा जीव बघणार काय बघत बसतो? सर माझं एक निवेदन आहे सर. सर ट्रिमिंग झाली आहे. काय झालं की अप्रत्याशित ट्रिमिंग कधी वाचून सुरू झाली सांग. 10 मे पासून 10 मार्च एप्रिल सर एप्रिलला चालू केली पाहिजे आपण सर. केदार कुठे आहे? केदार कुठे आहे? केदारकडे काय? कोणाच्या? सोनवणेला बदली करून टाका, केदारला 4 द्या. चालेल? केदार चांगला आहे ना. यासाठी चांगला अधिकारी देणं गरजेचं आहे. आपण लॅक तिथेच करतोय वृक्ष प्राधिकारी. तुम्ही एक अधिकारी चांगला द्या ना. आता एवढे माणसं, आता सुदैवाने तो 2-3 लोक आहेत ते जखमी आहेत, कोणाचा मृत्यू झाला नाही. माणसं येतात पण त्याच्या हत्यार नाही. याचा दुसराही पक्ष आहे. मागच्या वर्षी 200 झाडांवर घटना घडली, यावर्षी 900 म्हणजे 12 नैसर्गिक आपत्ती नाही. त्यांनी सुद्धा तुम्हाला फांद्या पडल्या, थोडा झाड पडलं समजू. फांद्या पडल्या याचा अर्थ ये नाही यार. रेनबो आहे. साहेब, माझी विनंती आहे, मी वृक्ष प्राधिकरणमध्ये 2014 पासून होती, की आपण नवीन झाडं ज्या पद्धतीने लावतो ते जुन्या झाडांचं जतन करणं गरजेचं आहे. आपण एक्सपर्टीज घेऊन डिकॉन्क्रिटायझेशन करून जी आहेत जुनी झाडं, आता ज्ञान साधनापासून आपल्या घरापर्यंत जर बघितलं तर ती जर पायलट प्रोजेक्ट चालू केले आपण तर ते बरं पडेल. डिकॉन्क्रिटायझेशन पूर्ण करायचं, त्याला सेंद्रिय खत टाकायचं, आळ्या बनवायचं. आळ्या बनवा, त्यात एक्सपर्ट लोक घ्या, आळ्याला हे करा, कॉन्क्रीट जाऊन झाडांच्या मुळामध्ये गेल्या येस सर. हा प्रोजेक्ट बघून आपण पूर्ण येस सर. ती पहिला ड्राईव्ह चालू करा आता. एमएससीबी आणि टोरे कॉलनी चुकीच्या पद्धतीने कटिंग केले, सगळी रस्त्यावर पडतात. आता आमच्या तळ्यात किती झाडं पडतात? यावेळी पावसाळ्यात पडणारी झाडं, योग्य वेळेत न झालेलं छाटणीचं काम यावरून एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. त्यांनी एका अधिकाऱ्याला थेट जागेवर सस्पेंड करा असंच म्हटलं. झाडांची छाटणी का झाली नाही असा जाब विचारत एकनाथ शिंदे भडकलेले पाहायला मिळाले. यावर जोरदार चर्चाही रंगली. एकनाथ शिंदे यांनी एकूणच आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावाही घेतला. या अधिकाऱ्याला वॉर्निंग देत एकनाथ शिंदे यांनी सर्व झाडांची लवकर छाटणी करण्यासही सांगितलं, अन्यथा सस्पेंड करणार असा इशाराही दिला. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा हा रौद्रावतार आपत्ती व्यवस्थापन विभागात पाहायला मिळाला. एकूणच एकनाथ शिंदे आक्रमक होणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.